कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं। वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधनं आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी अवयवदानही सहज शक्य होऊ लागले। त्यातच आपल्या मरणोपरांत सुद्धा या देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी भावी डॉक्टरांना उपयोग व्हावा असा सकारात्मक विचार करून मरणोत्तर नेत्रदान देहदान करण्याचा संकल्प करणारेही समाजात अनेक जण आहेत। याचं उदाहरण म्हणजे जुना पुणा नाका वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी मधुमंगल मधील रहिवासी भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला। त्याचवेळी त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्टीवाल नेत्रपेढीलाही लिखित स्वरूपात कळवलंय। अशा अनेकात एक नाव सोलापुरातून वाढलंय, ते नाव भक्ती जाधव यांचं। प्राध्यापक मधु जाधव यांच्या सुकन्या भक्ती जाधव। भक्ती जाधव ही एक व्यक्तीच नाही तर विचार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्या सोलापूरच्या जिल्ह्याच्या पटलावर जलकन्या म्हणून सर्वदूर परिचित आहेत। मधल्या काळात तलावाचा गाळ उपसून शेतकऱ्यांना देणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनच्या उपक्रमाप्रमाणे तलावाचा गाळ उपशातून सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला काळी आई अशी ओळख करून देण्यात भक्ती जाधवांचं मोठं योगदान आहे। त्यांनी मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प करून डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांना कळवलंय। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मरणोत्तर देहदान संकल्प ओळखपत्र देऊ केले। ते भक्ती मधुकर जाधव यांनी सामाजिक माध्यमांवर सामायिक केले। यांचा आदर्श घेऊन इतरांनीही मरणोत्तर देहदान नेत्रदान करावे हीच इच्छा त्यांनी व्यक्त केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।